महिला आरक्षणाच्या आडून 2029 ची सत्ता मिळवण्याची केंद्राची नवी खेळी सुरू झाली आहे का, असा प्रश्न आता राज ठाकरेंनी विचारलाय. राज ठाकरे यांनी मतदारसंघ पुनर्रचनेवरून केंद्रावर घणाघात केलाय आणि त्यांची सविस्तर भूमिका या विषयावर मांडली आहे. महिला आरक्षणाला पाठिंबा दर्शवत असतानाच राज ठाकरे यांनी लोकसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेवरून केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवलाय. उद्या संपूर्ण देशाचं हिंदीकरण करतील अशी भीती व्यक्त त्यांनी केली आणि सोबतच दक्षिण आणि पश्चिम भारतातील राज्यांच्या हक्कांवरती गदा येण्याची शक्यता देखील वर्तवली आहे. राज ठाकरे नेमकं काय म्हणाले तेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया. तर मंडळी, ठाकरेंनी आज दुपारी 2 दरम्यान एक भली मोठी पोस्ट लिहित मतदारसंघ पुनर्रचनेवरून केंद्रावर घणाघात केला. या लेखाची सुरुवात करत राज ठाकरे म्हणाले, सध्या केंद्र सरकारने लोकसभा मतदारसंघ पुनर्रचना, महिला आरक्षण विधेयक याच्या मार्फत स्वतःकडे सत्तेचा अमरपट्टा राहील याची तरतूद करण्याचा प्रयत्न सुरू केला असल्याचं दिसतंय, असं ठाकरे म्हणतात. पुढे ते म्हणतात की 131व्या घटना दुरुस्तीतून लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना आणि त्यातून महिलांना 33% आरक्षण देण्याचा प्रयत्न आहे असं दाखवलंय. आणि मग अचानक या विधेयकावरती चर्चा सुरू असतानाच केंद्र सरकारने काल रात्री अधिसूचना काढून घोषित केलं की 2023चं महिला आरक्षण विधेयक आजपासून लागू झालंय. जर यातील बदलांवरती चर्चा सुरू आहे तर मग ही घाई कसली? केंद्र सरकारला नक्की काय साध्य करायचंय, असा प्रश्न राज ठाकरेंनी विचारला. पुढे ठाकरे म्हणाले की महिला आरक्षणाला आमचा अजिबात विरोध नाहीये, उलट महिलांना आरक्षण मिळते ही आनंदाची बाब आहे. त्यामुळे आज या दुरुस्तीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह इतर राजकीय पक्ष जो विरोध करतायत तो काही महिला आरक्षणाला विरोध नाहीये हे समजून घ्यावं. मुळात महाराष्ट्राला महिला आरक्षण इत्यादी विषय बाहेरच्यांनी शिकवू नये, कारण याच राज्याने स्थानिक स्वराज्य संस्थांत महिला आरक्षण आणलंय. पुढे आमचा विरोध हा लोकसंख्येनुसार लोकसभा मतदारसंघाच्या होणाऱ्या पुनर्रचनेला आहे, असं म्हणत राज ठाकरेंनी या निर्णयाची कायदेशीर बाजू सांगितली. घटनेतील कलम 81 आणि 82 सांगतात की लोकसभेतील जागा राज्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात वाटल्या जातील. याचा सरळ अर्थ असा आहे, ज्या राज्यांनी शिक्षण, आरोग्य, महिलांचं सक्षमीकरण करून लोकसंख्या नियंत्रणात ठेवली आहे त्यांच्या मेहनतीला शिक्षा, आणि ज्यांनी वाटेल तशी लोकसंख्या वाढू दिली आहे आणि संपूर्ण राज्याच्या राज्य बर्बाद केली आहे त्या राज्याच्या संसदेतील टक्का वाढणार आहे, हा एक कुठला अजब न्याय आहे, असा प्रश्न राज ठाकरे विचारतात. म्हणजे पश्चिम बंगाल असेल, पंजाब असेल, ओडिशा असेल किंवा ईशान्य भारतातील राज्य असतील किंवा महाराष्ट्र, गोवा आणि दक्षिणेतील इतर राज्य असतील, या राज्यांमध्ये जिथे स्वतःची एक संस्कृती आहे, स्वतःची भाषा आहे, स्वतःची एक लिपी आहे आणि इथे अशा राज्यांचे हिंदीकरण करण्याचा प्रयत्न सुरू करणार हे नक्की आहे. मुळात उत्तरेच्या 3 ते 4 राज्यातील लोकांनी गुजरात, गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तमिळनाडू, केरळ या राज्यात मोठ्या प्रमाणावरती हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात तर या लोकांच्या मतपेढ्या मतदारसंघ बनलेले आहेत. या प्रांतातून आलेले लोक इथे लोकप्रतिनिधी होत आहेत. बरं, ते इथे निवडून आलेत म्हणून त्यांची या प्रांताबद्दल काही आस्था आहे असं देखील नाही. त्यांचं लक्ष आपापल्या राज्यांकडे आहे. आज जी परिस्थिती महाराष्ट्रात आहे तीच गुजरात सकट दक्षिणेच्या इतर राज्यांमध्ये पण होणार हे नक्की. म्हणजे या राज्यांमध्ये हेच निवडून येणार आणि तिकडे पण हेच निवडून येणार त्यांच्या राज्यामध्ये. त्यात पुन्हा डिलिमिटेशन आयोग हा स्वायत्त असेल आणि ते मतदारसंघाची पुनर्रचना निष्पक्षपणे करतील अशी अपेक्षा बाळगणं पण चुकीचं आहे. मतदारसंघ फोडणे या विषयात एकूणच महापालिका निवडणुकांमध्ये जे कौशल्य दाखवलं गेलंय तसंच कौशल्य डिलिमिटेशन आयोग हा दाखवणार नाही. तसंच आज देशात कुठल्याही आयोगाकडे निष्पक्षता आहे का? मुळात हा देश एकसंघ आहे, याचं भान कुठे गेलंय, असे प्रश्न राज ठाकरेंनी विचारले. पुढे तर राज ठाकरेंनी इतर देशांचे प्रजनन दर पण सांगितले आणि त्याची तुलना करत त्यांनी म्हटलं की गुजरात, गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, केरळ या राज्यांचा प्रजनन दर हा त्यांनी 2च्या खाली आणण्यात यश मिळवलंय आणि उत्तरेच्या राज्यांचा प्रजनन दर हा 3च्या आसपास आहे. म्हणजे ज्यांनी समजूतदारपणा दाखवला त्यांना शिक्षा आणि गेल्या 7 दशकांत कोणतंही भान आलं नाही, त्यांचा आवाज संसदेत मोठा असणार का? हा कुठला न्याय आहे? बरं, मोठ्या संख्येने संसदेत गेल्यावर काय करतील याचा अंदाज घ्यायचा असेल तर 2010 साली संसदेत समाजवादी पक्ष आणि राष्ट्रीय जनता दलाने त्यावेळेच्या महिला विधेयकाला, त्या प्रस्तावाला पाडलं होतं, हे देखील आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. सध्याची अशी परिस्थिती आहे की महाराष्ट्राने जर केंद्राला कर रूपात 1 रुपया दिला तर राज्याला कसेबसे 30 ते 40 पैसे परत येतात.
पण त्या उलट उत्तर प्रदेशाने 1 रुपया कर रूपात दिला तर त्यांना उलट 3 रुपये आणि बिहारला चक्क 5 रुपये मिळत आहेत. म्हणजे कराचा हिस्सा पण मिळणार नाही आणि आता तर महाराष्ट्र, गोवा सकट दक्षिणेतील 5ही राज्यांचा संसदेतील आवाज पण कमी होणार, हे खपवून घेतलं जाणार नाही. आत्ताच हिंदी सक्तीच्या नावाखाली सरकारने काय काय प्रकार केलेत हे सगळ्यांनीच पाहिलेत. उद्या वाढलेल्या खासदारांच्या जागेवर या संपूर्ण देशांचं हिंदीकरण करतील ही भीती सार्थ आहे आणि म्हणूनच दक्षिणेतील राज्य या विरोधात एकवटलेली आहेत. या सगळ्यात गुजरात राज्यातील लोकप्रतिनिधींची काय भूमिका आहे हे माहित नाहीये. सध्या श्री नरेंद्र मोदी, श्री अमित शहा आहेत म्हणून आपलं सुखनैव सुरू आहे. जर असं गुजरातला वाटत असेल तर त्यांनी लक्षात ठेवावं, आज तुम्ही सुपात आहात पण तुम्ही कायम सुपात असाल असं नाही. तुम्ही कधी ना कधी जात्यात याल हे विसरू नका. भारतीय जनता पक्ष हा गेली 10 वर्ष पक्ष फोडत होता, आमदार खासदार फोडत होता, राजकीय घरांमध्ये फूट पाडत होता, जातीच्या आणि धर्माच्या नावाखाली माथी भडकवत होता. पण आता यांची मजल देशात 2 गट पाडण्यापर्यंत गेलेली आहे. डिलिमिटेशनच्या नावाखाली स्वतःची सत्ता अबाधित ठेवण्यासाठी भारतीय जनता पक्ष जो प्रयत्न करत आहे त्यांनी हा देश कायमचा दुभंगेल आणि राज्यांमध्ये स्वायत्तेची मागणी सुरू होईल हे लक्षात घ्यायला पाहिजे असं राज ठाकरे म्हणतात. पुढे ते असे देखील म्हणतात की एवढंच नव्हे तर याचे परिणाम आपल्या संरक्षण आणि गृह विभागाला देखील दिसून येतील. अवघ्या काही दशकांपूर्वी पंजाबमध्ये खलिस्तानच्या मागणीने काय रक्तरंजित संघर्ष उभा केला होता हे विसरू नका. जो असंतोष पंजाबमध्ये निर्माण झाला होता तसा असंतोष उद्या ईशान्य भारतातील राज्यांपासून ते दक्षिणेतील राज्यांमध्ये निर्माण झाला तर, आणि अशी परिस्थिती उद्भवली तर त्याला भारतीय जनता पक्षाची सत्तेची राक्षसी महत्वाकांक्षा जी आहे ती जबाबदार असेल हे नक्की. ज्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावाने राजकारण करता आणि मतं मागता त्या वल्लभभाईंना हा देश एकत्र आणताना काय संघर्ष करावा लागला होता हा इतिहास भाजपच्या लक्षात असेल असं मी गृहीत धरतो. त्या संघर्षाला तुमच्या स्वार्थासाठी माती मोल करू नका. लोकसभेच्या जागा वाढवायच्या असतील तर त्या वाढवा जरूर, पण सध्याच्या राज्यांचा जो कोटा आहे त्याला कुठेही धक्का नाही लागला पाहिजे. गुजरात, पश्चिम बंगाल, पंजाब, महाराष्ट्र, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तमिळनाडू, कर्नाटक, केरळ, आसाम तसेच पूर्वेकडील राज्यांसाठी किमान हमी जागा द्या आणि उरलेल्या लोकसंख्येनुसार जागांचे वाटप करा. सध्या केंद्र सरकार जे करत आहे तो एक प्रकारे आगीशी खेळ खेळत आहेत. लोकसभा हा आकड्यांचा आखाडा बनवून त्यांना सत्तेत राहायचंय, पण त्यांना हे समजत नाहीये की आज ना उद्या याने भारताच्या संघरचनेच्या पायालाच धक्का लागेल आणि त्यातून या देशात अराजकता माजायला वेळ सुद्धा लागणार नाही. मी वर्तमानपत्रात वाचलं की चंद्राबाबू नायडूंनी केंद्राच्या या प्रयत्नांना पाठिंबा घोषित केलाय. माझी त्यांना पण विनंती आहे की सत्तेचा भाग आहे म्हणून तुम्ही तुमची परपट होऊ देऊ नका. आज तेलंगणाचे मुख्यमंत्री श्री रेवंत रेड्डी आणि तमिळनाडूचे मुख्यमंत्री श्री स्टॅलिन हे ठामपणे लढा देत आहेत. तशी अपेक्षा या देशातील सर्व स्वाभिमानी आणि त्या ज्या राज्यांकडे स्वतःची संस्कृती आहे, सांस्कृतिक अस्मिता आहे, अशा प्रत्येक राज्यातील राजकीय पक्षांकडून मी ही अपेक्षा ठेवतोय. लक्षात ठेवा, देशाची राजकीय संस्कृतीच बदलून टाकण्याचा प्रयत्न होत आहे आणि एकदा का ती बदलली की तुमच्या पायाखालची जमीन सरकली म्हणून समजा. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महिला आरक्षणाला पाठिंबा आहे, पण त्याची ढाल करून जे काही उत्तरेचं महत्त्व वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे त्याला स्पष्ट विरोध आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या विरोधात वेळेस तीव्र आंदोलन उभं करेल हे नक्की, असं सगळं राज ठाकरेंनी त्यांच्या एका पोस्टमध्ये म्हटलंय. संपूर्ण विषयाला विरोध करत त्यांनी आपली भूमिका आता या विधेयकासंदर्भात मांडलेली आहे. तुम्हाला यावर काय वाटतं? तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.